तर या राजकीय घडामोडी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडनं। सूरज, आपण ज्या पद्धतीने पाहतोय लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली आणि असं असतानाच आता शिवसेना आणि भाजप यांच्यामधली धुसफूस आता सगळ्यांसमोर चव्हाट्यावर यायला लागली। आधी रामदास कदम आणि त्यानंतर आता त्यांचे सुपुत्र योगेश कदम यांनी सुद्धा आता वेगळी वाट धरण्याचा इशारा या निमित्ताने दिलाय। पण याचा फायदा कुठेतरी विरोधकांना होऊ शकतो असं वाटतं का? श्वेता, नक्कीच आपण पाहतोय की भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकूणच संपूर्ण सर्वे करण्यास सुरुवात केलेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय तर कोकणात मागील अनेक दिवसांपासून गोव्याचे मुख्यमंत्री येऊन विविध जागांवरती दावा करत आहेत, ज्या दावा या शिवसेनेच्या आहेत। शिवसेना त्या जागा लढवू इच्छित आहेत आणि अशाच कुठल्या तरी वक्तव्यामुळे, त्याचबरोबर त्यांनी केलेल्या पक्षप्रवेशांमुळेच जे आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे रामदास कदम हे पुन्हा त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलेला आहे। केसाने गळा कापू नका, यासाठीच का आम्ही तुमच्या सोबत आलो, असं देखील त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे योगेश कदम यांनी देखील कठोर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। जर भाजपने अशा पद्धतीने जर पक्ष फोडण्याचे किंवा पक्ष कार्यकर्ते नेण्यात पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचं ठरवलंच असेल तर ते देखील वेगळी वाट उचलायला असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। आता या एकूणच संपूर्ण राजकारण पाहता ठिकठिकाणी आपण पाहतोय की भाजपकडनं शिवसेनेला कुठेतरी डिवचलं जात आहे। एकीकडे जागा वाटपा तर दुसरीकडे अशा पद्धतींना शिवसेना नेत्यांना होणारा अप्रत्यक्ष त्रास, यामुळे कुठेतरी शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याचं देखील बोललं जात आहे। जागा वाटपात जागा या कमी देण्याचा एकच भाजपचा मनसुबा आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। त्यामुळे शिवसेनेत अंतर्गतरित्या जर पाहिलं तर 18 जागांचा जो दावा आहे तो कायम आहे। तर दुसरीकडे रामदास कदम यांनी केलेल्या एकूणच वक्तव्यामुळे जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं कळत आहे आणि लवकरच यावरती तोडगा देखील काढला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। याच पार्श्वभूमीवरती लवकरच तीनही पक्षांचे समन्वय समितीची बैठक होईल, त्याचबरोबर 3 पक्षप्रमुखांची ही बैठक होणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे वाद या निवडणुकीपूर्वी टाळावेत या अनुषंगाने महायुतीत प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद सूरज।